आषाढी एकादशी पूर्वीच आज नवमीला पंढरपूरमध्ये भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते। पंढरपूरमध्ये पालख्या उद्या दाखल होणार आहेत। मात्र तत्पूर्वीच लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले। विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग ही मंदिरापासून तब्बल 15 किलोमीटर लांब गेली आहे। याचाच आढावा घेऊन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया। आपण पाहतोय की ही ऐतिहासिक वारी अशी या ठिकाणी सुरू झालेली आहे। लाखोंच्या संख्येने भाविक दर्शन रांगेत आता उभे राहिलेले आहेत। जवळपास मंदिरापासून 8 किलोमीटर वरती आपण उभे आहोत। मागचा जर इतिहास पाहिला तर 8-10 वर्षात स्वेरी कॉलेज पर्यंत कधीही दर्शन रांग आली नव्हती। गेल्या वर्षी जी दर्शन रांग आली होती अंतापूर रोड पर्यंत, त्याच्यापेक्षा आपण 2 शेड जास्तीची उभारली। त्याचप्रमाणे 2 किलोमीटर अतिरिक्त लाईन टाकलेली होती, पण ती सुद्धा लाईन संपून आता दर्शन रांगेच्या बाहेर ही लोक उभी आहेत। निश्चितच आता थोडीशी त्यांची गैरसोय होते। थोड्याच वेळात आम्ही आता जर्मन हँगर सुद्धा उभारणीला सुरुवात होते। रात्रीत आम्ही 1 ते 2 जर्मन हँगर उभे करणार आहोत आणि निश्चितच त्या लोकांना पाण्याची तर सुविधा आता या ठिकाणी केलेलीच आहे, पण जेवणाची सुद्धा खिचडी वाटप सुद्धा थोड्या वेळात सुरू होईल। आणि तेही जर कमी पडलं तर मंदिर समितीचा जो लाडू प्रसाद आहे तो डायरेक्ट थेट दर्शन रांगेत आणून या ठिकाणी वाटला जाईल, जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही। दर्शन होईल, मधून बाहेर पडणार नाही। हो, सावळीवरून आलो आम्ही। कुठलं गाव? वाशिम जिल्हा, तालुका मानोरा। दर्शन घेऊनच बाहेर पडायचं। काय झालं? काही झालं तरी चालेल, दर्शन घेऊनच। पुढं पण जाणार नाही कोणाच्या आणि मागं पण जाणार नाही। राईंग सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।